So I'm really hoping that this platform really grows well and it creates a wonderful scenario for all the Marathi speaking people in Delhi. आणि आज पहिल्यांदा एवढे सगळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक आम्ही एकत्र बघितली, हे मला सुवर्ण संधी मिळाली सगळं करण्याची. आपलं जे थीम पण आहे मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम, तर ते पुढे न्यायचं आहे थ्रू प्रोड्युसिंग मोर अँड मोर फिल्म्स. तीनही फिल्म्स खूपच छान होत्या. तीनही फिल्म्स हेल्थकेअरला रिलेटेड होत्या आणि मी स्वतः पीडियाट्रिशियन आहे, त्याच्यामुळे त्या तीनही फिल्म्स अतिशय रेझोनेट झाल्या. इट इज सो वर्थ come and spend this time over here, and it's so thankful to NAFA for organizing this. I'm very thankful for NAFA. Thank you NAFA. नाफा NAFA. नाफा नाफा NAFA. 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 हे पूर्ण जगभर त्याचं आपल्याकडे पहिल्यांदा इथे त्याचं प्रक्षेपण होणार आहे. त्याबरोबरच आपण स्वतः जे काही फिल्म्स प्रोड्यूस केलेले आहेत त्यांचं पण इथे वर्ल्ड रिलीज होत आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या फिल्म्स या मान्यवरांच्या फिल्मच्या पंक्तीतून बसत आहेत आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले दर्जेदार चित्रपट की ज्याच्यात एक चांगला विचार मांडला जातो, एक सामाजिक प्रबोधन केलं जातं, अशा पद्धतीचे चित्रपट जास्तीत जास्त ह्या देशातून पुढे येतील आणि मराठी अमेरिकन्स मेड इन अमेरिका असे मराठी चित्रपट आम्ही जगभर आता लवकरच प्रदर्शित करू. प्रयोगशील कलाकर्मी म्हणजेच डॉक्टर जब्बार पटेल. इकडल्या महाराष्ट्राला भेटून खूप बरं वाटलं. अमेरिकेमध्ये मराठी चित्रपट महोत्सव करणं एक मोठं जिकरीचं काम होतं. खूप मोठं विजन आहे हे. आपलं जे थीम पण आहे मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम, पुढे न्यायचं आहे थ्रू प्रोड्युसिंग मोर अँड मोर फिल्म्स. नाफाचं पहिलं वर्ष आहे. एक असा अवॉर्ड सुरू करायची आमची खूप इच्छा होती. जीवन गौरव पुरस्कार, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलीप बरोबर. सकाळपासून मी बघतोय सगळे व्हॉलंटियर्स काम करतायत, अतिशय व्यवस्थित सगळं पार पडतंय. नाफा 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 NAFA. नाफा इव्हेंट नाही आमच्यासाठी, इट्स अ मुवमेंट, जसं अभि गोलक म्हणतात. गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा. अमेरिकेतल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या आठवणी अजूनही जाग्या आहेत. सॅन होजेमध्ये मराठी सिनेमासाठी जो एक पोषक वातावरण तयार केलं गेलं होतं, नाफाचे कन्व्हेनर अभि घोलप आणि त्यांची टीम यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अप्रतिम असं या फेस्टिवलचं आयोजन होतं. आतापर्यंत कसं झालं की साऊथ हिंदी सगळे पिक्चर तिकडे पॉप्युलर आहेत, पण मराठी सिनेमाला तेवढं हे नाही. आणि अभिजित घोलप यांचं कौतुक की त्यांनी ही इनिशिएटिव्ह घेतलं. कधीच मी इतक्या प्रकारे वेल ऑर्गनाइज्ड एखादं पहिल्यांदा केलं गेलेलं फंक्शन बघितलं नाही. नाफा या संस्थेने सॅन होजे किंवा नॉर्थ अमेरिकेच्या त्या भागातल्या मराठी कलाकारांना शॉर्ट फिल्म्स करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यांना एक प्रोत्साहन दिलं आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या चांगल्या स्क्रिप्ट्स प्रोड्यूस करून त्या तिथे दाखवण्यात आल्या. तर त्यांना ज्या प्रोत्साहन दिलं गेलं त्याबद्दल खरंच नाफा आणि नाफाच्या टीमचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने अख्ख्या अमेरिकेतून चित्रपट प्रेमी, ज्यांना चित्रपट शिकायचा आहे, ज्यांना चित्रपट करून बघायचा आहे, अशी मंडळी आली होती. ते सगळंच अतिशय हृदय होतं. मराठी कलावंतांवर किती भरभरून प्रेम करतात अमेरिकेचे प्रेक्षक, हेही लक्षात आलं. त्यामुळे तिथे येणं आमच्यासाठी खूप आनंदाचा अनुभव होता. आणि मला त्यांची कॉन्सेप्ट काय आवडली की त्याचबरोबर त्यांनी मास्टर क्लासेस ठेवले होते. म्हणजे आज डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासारखे एवढे ग्रेट अनुभवी दिग्दर्शक निर्माते, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले, लोकांच्या बरोबर त्यांनी वार्तालाप केला आणि कम्युनिकेशन केलं. पहिला मराठी महोत्सव म्हणून स्पेशल आहेच आहे, पण त्याचबरोबर मनापमान या चित्रपटाची पहिली झलक तिकडे मी दाखवली, गाणं दाखवलं आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आमच्या आगामी चित्रपटाचा प्रीमियर तिकडे झाला. जेव्हा भारताबाहेरचे कलाकार मराठी चित्रपट बनवतील, कदाचित पुढच्या वेळेला भारतातला निर्माता असेल आणि अमेरिकेतले कलाकार असतील, हे जे खऱ्या अर्थाने ग्लोबल करणं आहे मराठी सिनेमा,
ते नाफाच्या या फेस्टिवलनी केलं, तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ते ज्या पद्धतीने सगळं आयोजन केलं त्याच्यासाठी सगळ्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे प्रेक्षक आले, ज्यांनी मन लावून प्रत्येक क्षण एन्जॉय केला, त्या प्रेक्षकांचे आभार. परत नक्की भेटूया. नाफाच्या फिल्म फेस्टिवलसाठी मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जिकड तिकड नाफाचा आहे बोलबाला, अरे जिकड तिकड नाफाचा आहे बोलबाला.